उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं. मग त्यामध्ये जागर सारखी व्याख्यान शृंखला असो किंवा दर महिन्याला होणारा विचारवेध सारखा व्याख्यानमाला असो, त्यामध्ये सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव, डॉक्टर भालचंद्रजी मुरगेकर, डॉक्टर रावसाहेब कसबे, गिरीश कुबेर, उत्तम कांबळेजी, हरी नरकेजी, दिलीप मंडलजी, नागराज मंजुळेजी, राहुल सोलापूरकरजी, डॉक्टर गणेश चंदन शिवे, अरविंद जगताप अशी मांदियाळी नावांची घेतली तर ती अपुरी पडेल. इतके नामवंत साहित्यिक व्याख्याते या मंचावर येऊन आपल्याचं प्रबोधन करून गेलेले आहेत. आणि आज या वर्षीचा जागरचा शुभारंभ होतो आहे, तोही सन्माननीय डॉक्टर हरीश वानखेडे साहेबांसारख्या या क्षेत्रातल्या अतिशय अभ्यासू चिंतनशील व्यक्तिमत्वाकडून. यापूर्वी त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आर्यभट्ट कॉलेजमध्ये अध्यापन केलेलं आहे. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून नावाजले गेलेले आहेत. 2015 मध्ये त्यांनी JNUच्या CPS मधून PhD प्राप्त केलेले आहे. त्यांचे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये जात, दलित चळवळ, हिंदुत्व आणि सामाजिक न्याय या विषयावर अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ते चित्रपट सृष्टीचे सुद्धा एक निस्सीम चाहते आहेत. पॉप साहित्य, बॉलिवूड आणि मीडिया संस्कृती या विषयावर राष्ट्रीय दैनिकांमध्ये त्यांचं स्तंभलेखन सातत्यानं सुरू असतं. त्यांचं अलीकडील शैक्षणिक कार्य जर आपण बघितलं तर जात, हिंदी चित्रपट उद्योग आणि पडद्यावरील दलित प्रतिनिधित्वाच्या बदलत्या गतिशीलताच्या संबंधांचा शोध घेताना सातत्यानं ते आपल्या लेखनामधून दिसतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये सातत्यानं त्यांची व्याख्यानं सुरू असतात. विविध सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांचा वैचारिक सहभाग असतो. सामाजिक न्याय, राष्ट्र निर्माण आणि लोकप्रिय संस्कृतीच्या कल्पनांशी संबंधित मुद्द्यांवर ते विविध व्यासपीठांवर चर्चा करताना दिसतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील दलित प्रतिनिधित्व या विषयावरील त्यांचं पहिलं पुस्तक सुद्धा यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका प्रतिष्ठित प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊया. साहित्यिकांच्या मांदियाळीत आता डॉक्टर हरीश वानखेडे नाव या पुढच्या काळात दिसणार आहे. आणि आज ते आपल्याशी सामाजिक न्याय आणि समानता या अतिशय सामाजिक जिव्हाळ्याच्या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहेत. मी डॉक्टर हरीश वानखेडे सरांना विनंती करेन त्यांनी या निमित्तानं जागरचा शुभारंभ आपल्या व्याख्यान पुष्पाने करावा. सन्माननीय डॉक्टर हरीश वानखेडे. For me, it is almost an emotional event. Why I'm saying emotional? Because I'm for a very long time, from last probably 2 decades, moving around multiple places on multiple occasions regarding our movements and our people. But the kind of reception that I witnessed today here was extraordinary. I'm so delighted, I'm so emotional today when I visited this particular spot. That I do not have any words when I was writing my testimony for the event today. I thought that probably what India needs is a kind of a vision, a kind of ambition that this particular monument shows today. And I'm very extremely glad that you asked me to come for this very important event. And why I started in English, because there is a reason for that. For a very long time, for me, speaking Marathi was a task. From last 25 odd years, I am a citizen of, not citizen, but I am a resident of Delhi, and speaking in Marathi is a task for me. But when I was told and asked that I need to come to speak on this very, very important occasion, I thought that, of course, I will be speaking in Marathi. I'll have written from last 2.5 days. I was continuously working on this particular speech that I want to deliver. But I just wanted to express my emotional gratitude for the kind of love and support that the people around, and especially Praful sir, Sangeeta madam, Kailash sir, Dhoni sir, means absolutely great people. The way they have designed this particular event is extraordinary, and I'm extremely grateful for asking me to come for this very, very wonderful event. Sarvat Pahle, and I have written this, and therefore I will be reading most of the things, and please excuse me for my Marathi. सर्वात पहिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येणाऱ्या 135व्या जयंती प्रित्यर्थ मी आपण सर्वांना अभिवादन करतो, मानाचा जय भीम सादर करतो. आपल्या महाराष्ट्रात अशी परंपरा आहे
जिथे आपण व्याख्यानाची किंवा भाषणाची सुरुवात आपल्या महापुरुषांना, संतांना आणि थोर व्यक्तींना मानाचा मुजरा सादर करतो, वंदन करतो, त्यांच्या स्मृतीस नमन करतो. तथागत भगवान गौतम बुद्धांपासून सुरू असलेल्या क्रांतिकारी परंपरेत आपण अभिमानाने संत कबीरांचे, तुकोबांचे नाव जोडतो व त्यांना वंदन करतो. तसेच हिंदवी स्वराज स्थापन करणारे लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर संभाजी महाराज यांना आदरांजली वाहतो. या क्रांतिकारी परंपरेला लोकांमध्ये प्रस्थापित करणारे महात्मा ज्योतिबा फुले व माई सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा सादर करतो. तसेच शिवरायांच्या खऱ्या अर्थाने वारसा चालवणारे राजश्री शाहू महाराज आणि आंबेडकरी चळवळीला एक क्रांतिकारी दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना आपण आपले आदर्श मानतो आणि त्यांना वंदन करतो. व्याख्यानाच्या सुरुवातीला जेव्हा आपण या महान क्रांतिकारांचे नाव उच्चारतो तर आपण एका महान क्रांतिकारी विचार करणाऱ्या परंपरेशी जुळलेले आहोत याचा अभिमान होतो. Why I'm saying that? Why? Because probably there is a legacy, what they call an historical legacy of a revolutionary thinking, and this is a kind of a pattern that we have learned from the land of Maharashtra, that we cherish, we celebrate, we see that legacy as a part of our everyday life, and without this legacy probably there is no tomorrow, and therefore remembering this great icons of our land is extremely necessary. महाराष्ट्र विविध सामाजिक व राजकीय विचारधारा जोपासणारा प्रदेश आहे. या क्रांतीभूमीवर शाहू फुले आंबेडकरी विचारधाराचा जन्म झाला असला तरी हा विचार महाराष्ट्र मर्यादित राहिलेला नाही. आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वाला बंधुत्व, समता, न्याय व स्वातंत्र्य सारख्या आधुनिक विचारांना माणसात कसा रुजवावा हे दाखवून देण्याचे काम या विचारधारेने केलेले आहे. म्हणजे लास्ट इयर दी न्यूज वॉज that probably in around 68 different nation states has commemorated Babasaheb Ambedkar's birth anniversary. It was a huge thing, not only in US or in Canada or in London, but even in African countries. The ideas and the movement or the work that Ambedkar delivered for the betterment of people, that has now been celebrated across the globe. And this is the cherishable thing that we need to do. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रीत्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती साजरी करण्यासाठी जागर 2025 हा असा एक सुंदर कार्यक्रम तुम्ही घेत आहात. तुम्हा सर्वांना मनपूर्वक अभिवादन आणि मला या कार्यक्रमास वक्ता म्हणून बोलावलं याकरिता मनापासून आयोजकांचा साधुवाद आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांना, भगिनींना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. मी तसा विदर्भाचा, माझा जन्म नागपूरचा आणि माझ्या बोलचालीची भाषाही मराठी, पण तुम्ही सगळे जाणता की नागपूरची ना मराठी धड ना हिंदी. त्यावर मी मागच्या 25 वर्षापासून जवळजवळ फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण करतोय. मराठी भाषेची जवळीक राहिली आहे, पण मी अचानक असा अनुभव केला होता की जर मी आपले संभाषण इंग्रजीत करू शकलो तर मला कम्फर्टेबल होईल. पण मला असं कळवण्यात आलं की मराठी भाष्य करणे हे वेळेची गरज आहे. and you know the reason why there is a kind of a condition that you must speak in Marathi. मराठी भाषेत भाष्य करणे वेळेची गरज आहे आणि मराठीमुळेच आपण ऐकण्यास आलेल्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवू शकतो. and this is the distancing that I often felt, that probably not many people in vernacular languages are till distanced from the grand knowledge that Ambedkar has produced, and that knowledge is mainly circulate among the what they call high profile academicians in universities or the English speaking members, but probably the commoners, the people who are engaged with Ambedkar, probably they need to engage with this particular art, and therefore speaking in Marathi is absolutely important. And therefore this is my test in today's time. व्यासपीठावरून मराठी संभाषण करण्याची ही माझी पहिलीच संधी आहे. माझ्या व्याख्यानात मी प्रमाण मराठी भाषा वापरण्याचा जरी प्रयत्न केला तरी मला कल्पना आहे की माझ्या बोलण्यात चुका होतील, तरी देखील मराठीत बोलण्याचा मी अट्टहास करतोय. याचे कारण हेच की मी मानतो की मंचावर, मॅडम संघमित्र बसल्या होत्या, मंचावर आणि मंचासमोर बसलेली मान्यवर मंडळी हे साधारण लोक नाही, तर फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारी, दलित बहुजन साहित्य वाचणारी आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेऊन पाहणारी लोक जमलेली आहेत. And I was witnessing that when I visited the library. I witnessed that the kind of books that you have collected, extraordinary books, plus 5,000 plus books. So I know that the
kind of audience that I'm interacting with, they're extraordinary audience. They understand what Ambedkar means, they know it, and I will not be a person who can teach such a enlightened audience, and therefore my hesitation. Um, ही साधारण लोक नाहीत, तर फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारी, दलित बहुजन साहित्य वाचणारी आणि बाबासाहेबांच्या विचार पुढे नेऊन पाहणारी लोक जमलेली आहेत. अशा बुद्धिवंत मंडळींना बाबासाहेबांचे विचार सांगणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यागत होईल. अँड बिकॉज आय नो द काइंड ऑफ पीपल दॅट आय एम इंटरॅक्टिंग विथ, आयोजकांनी जो विषय मला व्याख्यानाला सुचवला आहे तो गंभीर आहे आणि बऱ्याच मोठ्या विद्वानांनी यावर मत मांडलेली आहे. मी आज जो विचार तुमच्या पुढे मांडणार आहे तो तुम्ही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून ऐकून घ्याल आणि मी जर काही चूक बोललो तर मला माफ कराल ही विनंती. बाबासाहेबांचा विचारांचा व्याप हा कुठल्याही एका जातीशी निगडीत नसून तो मानव कल्याणासाठी केलेला अथक प्रवास होय. 1947 साली अंग्रेजांच्या गुलामगिरीतून बाहेर आलेला भारत देशाचे भवितव्य काय व ते कसे घडवावे याचा प्रयत्न म्हणजे आंबेडकरी विचार. या नवीन देशात प्रत्येक माणूस स्वाभिमानाने कसा जगेल याचा प्रयत्न म्हणजे आंबेडकरी विचार. अमेरिकेत एक मोठे दार्शनिक व अभ्यासक होऊन गेले, त्यांचे नाव थॉमस कुन. त्यांच्या एका पुस्तकाचं नाव आहे द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन. मध्ये ते सांगतात की विचारांच्या महाजाळात क्रांती तेव्हा होते जेव्हा विचार करणारे व सांगणारे लोक शिथिल होतात आणि समाजाच्या पारंपरिक विकास रथाला अडथळा आणतात. हा अडथळा, ज्याला ते क्रायसिस किंवा एनॉमलीज असे म्हणतात, एका पॅराडाईम शिफ्टने नाहीसा केला जातो. त्याच्यात एक विचारात बदल होतो. आणि ज्या लोकांनी थोडंसंही सोशल सायन्स वाचलं असेल, मार्क्सचं एक व्याख्यान आहे डायलेक्टिकल मटेरियलिझम नावाचं, भौतिकवाद, तर तो जो डायलेक्टिकचा पार्ट आहे त्याच्यामुळेच बदल होतो असं मार्क्स पण मानत होते. तर थॉमस कुन जेव्हा सांगतात की विचारांच्या महाजाळात क्रांती तेव्हा होते जेव्हा विचार करणारे, पारंपरिक विचार करणारे व सांगणारे लोक शिथिल होतात आणि समाजाच्या विकास रथाला अडथळा आणतात. हा अडथळा, ज्याला ते क्रायसिस किंवा एनॉमलीज असे म्हणतात, एका पॅराडाईम शिफ्टने नाहीसा केला जातो आणि समाज एक नवीन विचारधारेच्या अधीन जाऊन नवा इतिहास रचतो. या पॅराडाईम शिफ्टचा मुख्य उद्देश म्हणजे चालत असलेल्या माणकांना विचारधारेच्या अधीन जाऊन विचारधारेला जुन्या रूढी रिवाजांना बाजूला सरकवून एक नवीन समाजाची कल्पना करणे व त्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो. बाबासाहेबांचा विचार या देशात एक पॅराडाईम शिफ्ट आणतो, घडवतो असं मी मानतो. इट इज नॉट अ नॉर्मल थॉट. Ambedkar's thought is not a part of the everyday process, but what we call a revolutionary process, a process that will bring a change in the societal order. That the conventions through which we all were thinking for such a long time, that convention should break down, and a new convention, a new idea should take place, and out of that idea, a new India can be governed. This idea is not a normal idea, but a revolutionary idea. This is what I call a paradigm shift. आज येथे सामाजिक न्याय व समानता, अंग्रेजीमध्ये आपण त्याला सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी, या विषयावर आपले विचार मांडायचे आहे. या विषयावर विचार करताना माझ्या असे लक्षात आले की विषय जरी आंबेडकरी तत्वज्ञान समजण्यास भरपूर असला तरी तो पुरेसा नाही. असे संभाषण करण्याचे कारण की जे विद्वान सोशल जस्टिस, सामाजिक न्याय याला आधुनिक उदारवाद व भांडवलशाही, अँड आय वॉज टॉकिंग टू Praful in the afternoon, suggesting that why Ambedkar was seen as a part of the socialist Marxist liberal framework and not part of the liberal democratic kind of a pro-capitalist framework. And this is the reason that it was always thought that probably Ambedkar is part of the socialist order, a democratic socialist order, and therefore he has some kind of a critical engagement with the idea of liberalism. But probably this is a kind of a small mistake that I have identified. Social justice, liberalism, and it is a compromise between liberalism and capitalism सारखे समजला जाते आणि म्हणून ती क्रांतिकारी व्यवस्था नाही हे समजतात. याच कारणाने बरेच विद्वान मंडळी आंबेडकरांना लिबरल डेमोक्रॅट किंवा बुर्जुआ कॉन्स्टिट्यूशनिस्ट सारख्या निम्न पदव्या देखील देतात. This is the reason that because Ambedkar adopted some kind of a middle path,
a kind of a grounding on which this particular idea should proliferate, and therefore he was given a quite a what they call a nominal name or a belittling name like a bourgeois constitutionalist or a liberal democrat. बाबासाहेबांनी समाज समाज कल्याणासाठी आणि माणसा माणसात आपुलकीचे प्रेमाचे संबंध स्थापित व्हावे, त्याला आपण फ्रॅटर्निटी असे म्हणतो, याकरिता करिता जो ज्ञानाचा महामेरू उभारला, त्यात सामाजिक न्याय संबंधी त्यांचा विधान सर्वात जास्त वाचली व प्रस्थापित केली जातात. मी या विषयावर तीन महत्वाचे बिंदू मांडू इच्छितो. मीन्स वी ऑल नो that social justice is a framework to build fraternity. That without social justice, probably there is no fraternity. This claim, and I thought I will be making some remarks on that. पहिले, अंग्रेजी गुलामशाहीतून बाहेर आलेला आपला देश एक आधुनिक राष्ट्र म्हणून कसा निर्माण व्हावा याचा प्रयत्न आंबेडकरांच्या संपूर्ण लेखनात आपणास दिसेल. साम्राज्यवादी प्रताडणीनं हरलेला आपला देश केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेला नव्हता, यावर ब्राह्मणवादी, मनोवादी, जाती व्यवस्था, माणसा माणसात भेद आहे व प्रत्येकाचे कर्म कार्य जातीशी जुळलेले आहे अशी शिकवण देत होती. ही व्यवस्था आदिवासी, दलित, बहुजनांना दुय्यम लेखते, स्त्री पुरुष असमानतेने ग्रसित आहे आणि अस्पृश्यतेसारखी घोर अमानवी व्यवस्था इथे रुजलेली आहे. ही अशी विकृत सामाजिक व्यवस्था बदलायलाच हवी ही बाबासाहेबांची अटळ भूमिका. सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजे माणसाला समान नागरिक हक्क. This is the difference that Ambedkar created. That if you see the old world, the old order, it is based on discrimination, marginalization, exploitation. And the new world that we are witnessing, which we are examining, or which we are basically hoping to create, the upcoming modern India, should not be based on those values which have controlled the history of India for such a long time. And therefore, without the application of what they call social justice, that there is social injustice in the past, for all these years there was an era of social injustice, and therefore the new society should be based on the value of social justice, and therefore the division between the two. And therefore the kind of division that Ambedkar created. सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजे प्रत्येक माणसाला नागरिक हक्क. नवीन भारत देशात सर्वांना समान नागरिक हक्क असतील, बोलण्याचा, काम करण्याचा, माणूस म्हणून स्वाभिमानीने जगण्याचा हक्क असेल, जाती द्वेष नष्ट होईल आणि भारत आधुनिकतेच्या पायथ्यावर उभा होऊन एक नवीन झेप घेईल ही बाबासाहेबांची कल्पना. अँड दिस इज नॉट ओनली आंबेडकर. All the greatest mind of anti-imperialist struggle at that part of time were hoping that modern India will be distinct and different from the earlier time. This is not only that Ambedkar is imagining that social justice should be the bedrock of the new nation. There was an imagination across the globe. Nehru, Patel, Prasad, Gandhi, you take any name and you will find that all of them were making this particular claim that tomorrow's world will be different and distinct from the earlier world, what they call the modern world. And म्हणूनच आधुनिकतेचा पुरस्कार. भारत एक आधुनिकतेच्या पायथ्याशी उभा होऊन एक नवीन झेप घेईल ही बाबासाहेबांची कल्पना. भारत देशाची घटना निर्माण करताना पारंपरिक जाती व्यवस्थेला नकारून प्रत्येक भारतीयाला समान नागरिक हक्क मिळावेत याची तरतूद केली गेली. प्रत्येक नागरिकास समानतेचा, स्वातंत्र्यता आणि शोषणाविरुद्ध लढण्याचा मौलिक अधिकार भारताचा संविधान देतो. ग्रेनविल ऑस्टिन हे भारतीय संविधानावर अभ्यास करणारे मोठे इतिहासकार झाले. याला डॉक्युमेंट ऑफ सोशल रिव्होल्यूशन असे म्हणतात. ऑफ कोर्स वी नो दॅट ॲट दॅट पार्ट ऑफ टाइम आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर people were suggesting a political revolution, and the left and the Marxists were leading that revolution across the globe. Ambedkar was not keenly interested in that model of bringing revolution. Ambedkar engaged in an idea where this idea called social revolution or a democratic revolution took a first step. And therefore, when Ambedkar constituted this idea of individual rights as a fundamental rights for everyone, what he was doing, he was revolutionizing everything. Like for that matter, universal franchise. Like जी वोट देण्याची आपल्याकडे मत देण्याची जो अधिकार आहे तो तुम्हाला माहितीच असेल की, आणि बऱ्याच विद्वानांनी ते सांगितलं पण असलं आधी की द वुमेन अक्रॉस द ग्लोब वेर नॉट पार्ट ऑफ द राइट्स फॉर वोटिंग.
Okay, it was the India's constitution of the first time in 1950s that provided that given this right of voting for all the women. Even in England, the mother of world's parliament, women were not given rights. America, another important country of modern world, the women got right only in late 1960s. So Ambedkar had this kind of a revolutionary project where modern idea of how to imagine an individual that becomes such a crucial thing, and therefore Granville Austin called it a document of social revolution. बोलण्याचे तात्पर्य हेच की भारतीय राज्यघटनेतील मौलिक नागरिक हक्क हे क्रांतिकारी प्रतिपादन होय आणि या अधिकारांची न्यायच्युत अंमलबजावणी झाली तर भारत एक आदर्श आधुनिक देश म्हणून दुनियेसमोर सन्मानित केला जाईल अशी कल्पना, अशी आशा आंबेडकरांना आणि त्यावेळेसची जेवढी मोठी लोक होती, ज्या 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 लोकांनी या देशाचे भविष्य बघितले किंवा भविष्यासाठी कल्पना केली, या जवळजवळ सगळ्या लोकांना आपण मॉडर्निस्ट म्हणून हाक मारतो आहात की त्या लोकांनी एक मॉडर्न इंडियाची कल्पना केली. बाबासाहेब इतिहास द्रष्टे होते, भारतीय समाज व्यवस्थेचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी जे हे जाणले की नागरिकांचे मौलिक हक्क जरी कायदेनिष्ठ असले तरी ब्राह्मणवादी मनुवादी सामाजिक रचना या हक्कांना समाजात कधीही रुजू देणार नाही. या व्यवस्थेशी लढण्यास व मागासलेल्या समाजाला दलित आदिवासी बहुजन यांचे मौलिक अधिकार मिळवून या दृष्टिकोनातून आयोजलेले विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा विचार. There are two parts. There are two parts in that. One is, of course, that the Constitution has given all the individual rights to all, but also there is a reading of the actual condition of this country. That the condition of this country is dominated, hegemonized, controlled by a peculiar kind of mindset, what we call a Brahmanical mindset. And that mindset probably will not allow lot many people to enjoy the benefits of modernity. That modernity has given you benefits, some rights, certain facilities. These facilities cannot be enjoyed if the society doesn't allow you to enjoy those benefits. Ambedkar understands that. So only natural human rights will not have much importance. You need a supplementary association with those rights, and those supplementary associations are basically the rights enshrined in social justice policies. So सामाजिक न्यायाची जी धोरणे आहेत त्याच्यात सगळं दडलेलं आहे. बोलण्याचे तात्पर्य हेच की भारतीय राज्यघटनेतील मौलिक नागरिक हक्क एक क्रांतिकारी प्रतिपादन होय आणि या अधिकारांची न्याययुत अंमलबजावणी झाली तर भारत एक आदर्श आधुनिक देश म्हणून दुनियेसमोर सन्मानित केला जाईल ही आशा, ही कल्पना नक्कीच होती. बाबासाहेब तसेच इतिहास द्रष्टे होते, भारतीय समाज व्यवस्थेचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी जाणले की नागरिकांचे मौलिक हक्क जरी कायदेनिष्ठ असले तरी ब्राह्मणवादी मनुवादी सामाजिक रचना या हक्कांना समाजात कधीही रुजू देणार नाही. या व्यवस्थेशी लढण्यास व मागासलेल्या समाजाला दलित आदिवासी बहुजनांना त्यांचे मौलिक अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून आजलेले विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा विचार. सामाजिक न्यायाचा विचार नागरिकांच्या मौलिक हक्कांच्या विषयाच्या समोर जातो आणि मागासलेल्या समाज कसा आधुनिक भारत देश घडवण्यास सामील होईल याचा प्रवास म्हणजे सामाजिक न्यायाचा स्टेप आहे. एक पायरी ती आहे ज्याच्यात मुख्य तुम्हाला मौलिक अधिकार मिळाले, त्याच्या समोरची पायरी म्हणजे सामाजिक न्यायाची पायरी. आणि जसं मी म्हटलं की इट इज द काइंड ऑफ क्वेस्ट फॉर पार्टिसिपेशन दॅट वी डू नॉट ओनली comfortable or happy with the kind of rights that the constitution has asked us to do, but we also need to participate in the making of the new nation. The nation is under building, and therefore we need to participate. बाबासाहेबांचे मते सामाजिक न्याय म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचा विचार. बरीच विद्वान लोक सामाजिक न्यायाच्या कन्सेप्टला गरिबांच्या कल्याणासाठी राज्याद्वारे चालवलेली मोहीम असे समजतात. आणि वी नो that there are such suggestion. हा एक चुकीचा अभिप्राय आहे. सामाजिक न्यायाचे धोरण ज्यात आरक्षणाची व्यवस्था येते हे गरीब निर्मूलनाचे कार्यक्रम नसून मागासलेल्या वर्गांना जातींना राज्याच्या महत्वपूर्ण संस्थानात प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे धोरण आहे. and we know that शक्तीचे, सत्तेचे, पॉवर अँड प्रिव्हिलेजेस आधुनिक भारताचे नवीन तंत्र उभारले गेले आहेत. त्यात संसदीय प्रणाली, न्याय व्यवस्था, कार्यपालिका, राज्याद्वारे उभारित भांडवलशाही व्यवस्था मीन्स दी मॉडर्न स्टेट हॅज डन सो मच. मीन्स तुम्ही जर रेल्वेचाच व्याप बघाल तर पूर्ण देशात तो रेल्वेचा व्याप आहे.
So modernity and modern nation state has created that resource. And if you exclude a community or people from that resource, it is injustice. And therefore, the call for social justice is the call to participate in those resources. That these resources should also be available to us, also be available to us, and we should participate in the making of railways, for that matter, or for what we call nation building exercise. That we also want to build this nation. Okay, and to make people available for that building, social justice is one of the major claims. त्यात जसं मी सांगू केवळ सगळं सुरू आहे म्हणजे भांडवलशाही उभारली जात आहे. ही शक्तीचे नवीन स्तोत्र आहेत आणि शक्तीचे जुने स्तोत्र आपल्याला माहित आहेत. नॉन इंडस्ट्रियल वर्ल्ड, ॲग्रेरियन वर्ल्ड, फ्युडल वर्ल्ड. तर ही जी शक्तीचे नवीन स्तोत्र आहेत आणि नवीन प्रजातांत्रिक भारतीय ही संस्थाने कुठल्याही एका जातीसाठी राखीव नसावी. मीन्स these sources should not be controlled by one peculiar class and community. आणि या संस्थानाचे डायव्हर्सिफिकेशन, डेमोक्रेटायझेशन व्हावे या अनुषंगाने राबवलेले राज्याचे धोरण म्हणजे सामाजिक न्याय होय. की the place of power or the institutions that are now engaged in building of this new nation should not be controlled by one single class and community. The institutions of power should be diversified and multiple people should participate in that institution to make this particular country a great nation. And therefore, social justice is also seen as what they call political representation. That why parliament will be only by few people, few kind of people. Why Adivasis and Dalits will not be there in the parliament. It is also called as the adequate representation in the governmental bodies. That governmental bodies are so many now. Why governmental bodies and the positions of power will only be hegemonized or controlled by few and not be diversified by others. Or त्याला वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी मध्ये आपण म्हणतो distributive justice. That there is a phenomena called distribution, that resources, power, privileges should be distributed among the people in an equitable manner, not equally, but an equitable manner. This concept is called the idea of social justice. And this was the larger phenomena behind Ambedkar's proposition that apart from dealing with fundamental rights, we should also supplement with the rights of social justice. या संदर्भात बाबासाहेबांची राज्याची भूमिका सर्वाधिक महत्वपूर्ण आहे असे मी मानतो. याचे कारण असे की गणराज्य हे लोक कल्याणकारी राज्य होय, वेलफेअरिस्ट सोशल स्टेट, आणि राज्याच्या विविध संस्थानात मागासलेल्या वर्गांना उचित प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचे काम हे राज्याचे असायलाच हवे. अँड वी ऑल नो that post independence, the way Indian state was imagined, the modern Indian state, that it will not be just a replica of the earlier imperialist state or a monarchical state, but it will be an extension of what called people state. It will be a state for the people, by the people, or what we call a democratic state. And this state, या राज्याची भूमिका असायला पाहिजे, तो कल्याणकारी राज्य असायला पाहिजे, तो वेगवेगळ्या जनसमुदायांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणारे राज्य असायला पाहिजे, तो एका जातीसाठी किंवा एका समुदायासाठी सतत झटणारा राज्य नसायला नको, हे आंबेडकरांचे. आपण बघितले की मौलिक नागरिक हक्क व सामाजिक न्यायाचे धोरण या दोन महत्वपूर्ण संकल्पना बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटनेत नोंदवून आदिवासी, दलित व बहुजन कल्याणासाठी एक मोठा महामार्ग निर्माण केला. देशाच्या मोठ्या जनसमुदायाला भारताच्या लोकतांत्रिक प्रक्रियेत व आर्थिक विकासाच्या योजनेत अशा रीतीने मोठे प्रतिनिधित्व मिळेल ही या धोरणामागची भूमिका. That it is, as I said, participation and not only in the governmental agencies but also economic prosperity. That India is emerging as an economic nation, and therefore participation in that economic prosperity is equally important. जसे मी आधी म्हणालो की बाबासाहेब समाज विज्ञानाचे मोठे अभ्यासक होते आणि हे बऱ्यापैकी ओळखत होते की भारतीय जनमानसात स्पेशली शासक वर्ग, उच्चवर्णीय वर्ग होणाऱ्या आधुनिकतेचा प्रवाहाला नापसंत करतो आणि सामाजिक न्यायाच्या क्रांतिकारी धोरणाला अंमलात न आणणे हे त्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी गरजेचं आहे मानतो.
we should not implement the policies. याच कारणामुळे आधुनिक भारत देशातील अशी सामाजिक व धार्मिक संस्थाने आहेत जे विषमता, स्त्री पुरुष असमानता व अस्पृश्यते सारख्या जघन्य अपराधांना देखील पाठिंबा देण्याचे धाडस करतात आज. म्हणजे दिस इज व्हॉट इज रियालिटी. जोवर सामाजिक यंत्रणा सुधारली जाणार नाही तोपर्यंत कायद्याने नमूद केलेल्या कल्याणकारी अध्यादेश असो किंवा सामाजिक न्यायाचे धोरणे असो यांचा उपयोग लोक कल्याणासाठी करताच येणार नाही हे बाबासाहेबांनी ठळकपणे ओळखले. That only constitutional modalities will have no meaning. Only some articles in the constitution will not have any meaning if the society is not ready to implement, to execute, to cherish those ideas. And therefore, constitutional provisions are crucial, but those are valueless if the societal structure refuses to accept its merit. जर समाजच त्या क्रांतिकारी बदलावासाठी तयार नसेल तर एवढा मोठा क्रांतिकारी अध्यादेश लिहिण्यामागचा उपयोग काहीच राहणार नाही. आंबेडकर अंडरस्टूड दॅट. ही ऍक्च्युअली मेक सेन्स ऑफ दॅट. बाबासाहेबांनी ओळखले की संविधानात घटनेत नमूद केलेल्या सामाजिक क्रांती व कल्याणासाठी महत्वपूर्ण असल्या तरी हजारो वर्षे जो समाज अंधश्रद्धा, ब्राह्मणवादी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या मानवी विरुद्ध संकल्पनेने ग्रसलेला आहे असा हा समाज फक्त घटनेत काही तरतूद करून सुधार करू शकणार नाही. ब्राह्मणवादी सामाजिक व्यवस्था आणि लोकविमुख कल्याणकारी संविधान हे दिशेचे दोन टोक आहेत. एकीकडे ब्राह्मणवादी व्यवस्था आणि दुसरीकडे क्रांतिकारी व्यवस्था. हे दोन वेगवेगळे टोक आहेत आणि म्हणूनच जर संविधान विधित राज्य व समाज निर्माण करावयाचं असेल तर ब्राह्मणवादी जाती व्यवस्था संपुष्टात आणावी लागेल हे बाबासाहेबांचे. अदरवाईज देर इज नो पॉसिबिलिटी. त्याचबरोबर अशी नवीन सामाजिक व्यवस्था देशात रुजवण्याची गरज आहे जी घटनेत नेमलेल्या आधुनिकतेचा पुरस्कार करेल व दलित आदिवासी बहुजनांसाठी कल्याणाचे मार्ग प्रशस्त करेल. बाबासाहेबांचे बौद्ध धर्माकडे जाण्याचा निर्णय आपण या अर्थी समजून घेतला पाहिजे. इट इज नॉट वाय आंबेडकर कन्वर्टेड टू बुद्धिझम इज की वन फाईन नाईट Lord Buddha come to his dream and ask him to do that. It was nothing like that. It was a very, very well structured and a great imagination that this country needs extraordinary social change. And the conventional patterns of social life are antithetical to the values that are enshrined in the Constitution. संविधानात जे लिहिलं आहे, जे ब्रीद वाक्य आहे, जी नवीन समाजासाठी कल्पना आहे त्याच्यासाठी हा समाज तरी तयार नाही. आणि या समाजाला जर आपण तयार करू शकलो नाही तर या संविधानाची काही गरज लागणार नाही. आणि त्यामुळे समाज पण बदलायला पाहिजे आणि त्यामुळेच बौद्ध धर्माची गरज. बौद्ध धर्म हा समता, बंधुता, स्वातंत्र्य, शांती अशा विचारांचा पुरस्कार करणारा विचार आहे. हे विचार संविधानात नमूद केलेल्या सामाजिक न्यायाच्या धोरणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचे महत्त्व पटवून देतो. बाबासाहेबांच्या मते बौद्ध धर्म प्रचलित समाज व सामाजिक न्यायाच्या धोरणावर आधारित राजकीय व्यवस्था देशात एक क्रांतिकारी बदलाव आणण्यास समर्थ आहे. This is the kind of relationship that Ambedkar created, that you need to have a social life which can also supplement the values that are enshrined in the Constitution. If both are antithetical, if there are oppositional patterns between the social and the political, then nothing is going to change. And therefore, the political order, the constitutional order, should have some kind of a cordial relationship with the social. And therefore, to create a social life, you need a religious doctrine. You need something which can change the society. And he thought that probably the conventional Brahmanical social order is antithetical to the constitutional value, and to replace that, you need an order. Buddhism can be that order. Such a fine thought, such a wonderful thought. And without that thought, probably there is no tomorrow. That is what Ambedkar suggested. जर आपण मी केलेल्या संभाषणाचा आढावा घेतला तर आपणास बाबासाहेबांचे विचार 4 बिंदूवर कोरलेले दिसतील. पहिला, जसं मी म्हटलो, संविधान प्रेरित प्रत्येक व्यक्तीला मौलिक अधिकार. आणि आय suggested this, that it was a global change. It is not only for India. The globe at that part of time was changing on this line,
that individual, human being, is an important creature of God, and he should be enshrined with rights and duties. So it is not that Indian political thinkers at that part of time were thinking about that. It is a global order. Every great nation, like for that matter, in Britain, in 1215, Magna Carta suggested that individual is the prime subject of the nation of the state, and without his approval, no rights should be challenged by the state. And all the political philosophers that we read in Europe, in Western Europe, from Machiavelli to Hobbes to Locke to Rousseau, all these philosophers continuously suggested that individual, human being, should be center of political discourse. And therefore, when Ambedkar suggested that every individual must gain what they call equal rights, he was making a kind of a global, universal claim, not India specific. तर म्हणूनच पहिले म्हणजे संविधान प्रेरित प्रत्येक व्यक्तीला मौलिक अधिकार, ते अधिकार त्यांना व्हॉट यू कॉल द सोशल बॉन्डेजेस, जी पारंपरिक यंत्रणा आहेत त्या यंत्रणेतून तुम्हाला एस्केप देतील, बाहेर काढतील आणि माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला हक्क मिळेल, ही कल्पना या मौलिक अधिकारांच्या मागची. दुसरं, सामाजिक न्यायाची सूत्रे, धोरणे, जेणेकरून ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक व आर्थिक रूपाने मागासलेल्या समाजासाठी उपाययोजना आणणे आणि त्यांच्या पार्टिसिपेशनसाठी, प्रतिनिधित्वासाठी एक योजना राखणे. की नवीन देश बनतोय, या नवीन देशात ऑफकोर्स देर विल बी मल्टिपल इन्स्टिट्यूशन्स and multiple new forums that will come up, and these institutions should be diversified, should be democratized, should be participated by multiple kind of people, including Adivasis. Such a important idea that people, those who are in the very dark terrain of this nation, even they should have certain right over the resources of this new nation. Such a wonderful idea. No one should be relegated, excluded from the making of this new nation. And the idea of social justice is based on that the worst of, in the sense it is a Rawlsian term, the worst of the communities, the Adivasis, should also travel to Delhi, should sit in the parliament and discuss about the nation tomorrow. Such a wonderful, such a revolutionary idea. तिसरा टप्पा म्हणजे राज्याच्या वरची दोन्ही दिशानिर्देशांनी अंमलबजावणी, प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे. की स्टेट हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी नाव. Constitution has given the directives. If state is not doing its job, then probably has no use. So the implementers, those who have executive powers, those who are abided with some kind of a constitutional duty, it is their responsibility to abide with the two grand suggestion that the Constitution has made. चौथा सूत्र म्हणजे सामाजिक क्रांतीची गरज. बौद्ध धम्म हा आधुनिकतेशी जुळलेला विचार आहे. राजनीतिक दृष्ट्या माणसाचे नागरिक होणे हे पुरे नाही, तर समाजातील समता स्थापित व्हावी हा आशय. फक्त नागरिक म्हणून तुम्हाला काहीच अर्थ राहणार नाही, जर समाजच तुम्हाला नागरिक म्हणून जर ओळखत नसेल तर त्याचा काहीच अर्थ राहणार नाही. आणि त्यामुळे नागरिकतेचे अर्थ समाजातच रुजलेले असायला पाहिजे, आणि त्यामुळे समाज बदलण्याची व्यवस्था बौद्ध धम्म त्याच्यासाठी सांगितलेलं एक सूत्र. ही सूत्रे एकमेकांशी जुळलेली आहेत आणि एका न्यायप्रणित राज्याची कल्पना करताना या चारही बिंदूची गरज आपल्याला भासेल. Just one single parameter will not be sufficient. You need all four, from fundamental rights to the rights to participate, to a very, very crucial state which can implement the policies of social justice, and also a framework to change the social order. All of these are required for a new nation. बाबासाहेबांनी दिलेल्या या सूत्रांना आज 60-70 वर्षांचा मोठा एक काळ लोटला आहे, आणि या चारही बिंदूवर लक्ष देता आपल्याला अनुभव येईल की प्रत्येक सूत्रावर आपल्या आज एक विचार झाले. अँड दिस कॅन बी अन इंटरव्हेल ऑफ द डिस्कशन दॅट आय एम डुईंग. दॅट इफ यू रीड, आपण जर बाबासाहेबांना वाचतो किंवा त्यांच्याबद्दल विचार करतो, तर such a glory in his thought, such a revolutionary praxis in thought, such a beauty and aesthetics in his language. So we can understand that he was imagining extraordinary things for all of us whoever we are sitting here. He was imagining for the new nation, for the future of this country.
But then there is a hiccup into that. That can have we achieved? Did we achieve what Ambedkar actually planned or imagined in the past? And therefore, this kind of a small hiccup. आणि या चारही बिंदूवर लक्ष देता आपल्याला अनुभव येईल की प्रत्येक सूत्रावर आपल्या आज एक विचार झालेली आहे. मौलिक नागरिक अधिकारांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साहजिकच आपल्या लक्षात येईल की आर्थिक सामाजिक विषमता आणि स्त्री पुरुष समानता यामुळे समान नागरिक हक्क ही कल्पना मात्र राहिलेली आहे. आणि मीन्स आय एम नॉट स्टेटिंग सम व्हॉट यू कॉल हिडन ट्रूथ फॅक्ट दॅट स्त्री पुरुष असमानता आजही देशात जशी ज्योची ती बनलेली आहे. आणि त्यामुळे आपण मानतो की समान नागरिक हक्क संविधानात एवढ्या सुंदर अक्षरात लिहिला गेला आहे. पण त्याची पुनरावृत्ती जी समाजाची पुनरावृत्ती सतत होत आहे. देशाच्या अतिशय मागासलेला समाज स्पेशली दलित व आदिवासी समाज या अधिकारांचा फारसा उपयोग करता आला नाही. याचे कारण की राज्याची जी संकल्पना होती ते नेचर ऑफ द स्टेट हा पण बदललेला आहे. अँड इफ यू अगेन काइंड ऑफ recheck that last 3 decades of what we call the policies of liberalization, privatization, globalization, which have changed so much globally, that it will provide some kind of a new avenue to the people, and it will ask people to escape from their social life and engage in the new economic forum as an individual. Even in that sphere, you will find that certain people have not yet participated. And in the afternoon again, with Praful, I was speaking on the same line that though there are facilities that this new economic world has created, but why certain people are benefited out of it, and why a lot many people, especially Dalits and Adivasis, are not seen as a part of that celebration of the world economic life. मागच्या 30 वर्षांच्या घडामोडीकडे लक्ष देता असे दिसेल की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ज्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणतो, याच्या उदयामुळे सामाजिक न्यायाच्या उद्देशांना सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. ऑफकोर्स वाय? बिकॉज the language that they are teaching this particular phenomena is an extremely different language from the language of social justice. Social justice was suggesting that you need to engage with actual people and welcome them as a participant of nation building. But in today's time, because of the absence of social justice policies in this particular spectrum called liberalization, privatization, globalization, we do not need any policy for social justice. केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या आणि and apart from that, this is of course the private economy, but what is happening at the state policies? केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या सुपर क्लास 1च्या जागा जरी आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की 80% जास्त जागांवर सर्व जातींच्या वर्चस्व आहे. आजही आरक्षणा नमूद केलेल्या जागा कधीच पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाहीत. राज्याची तमाम संस्थाने सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेला घेऊन तत्पर नाहीत. दुसरे उदाहरण म्हणजे उच्च शिक्षित संस्थेने दलित आदिवासी बहुजनांचा भागीदारीचा प्रश्न. अँड वी ऑल, आपण सर्व हा प्रश्न जाणतो की आरक्षणाची तरतूद आहे पण कुठेही ती पूर्णपणे लागू केली गेलेली नाही. आणि क्लास एच्या रिझर्वेशन बाबत ही बाब अगदी खरी आहे. देशाच्या केंद्रशासित विश्वविद्यालयात आपण अभ्यास केला तर येथे ही दिसून येईल की हा मागासलेल्या वर्गांची भागीदारी प्रतिनिधित्व घटनेत नमूद केलेल्या आदेशानुसार नाही. यात IIT, IIM, एम्स, JNU सारख्या महत्वाची संस्थाने आहेत. परंतु इथेही फॅकल्टी पोझिशनवर जर तुम्ही बघाल तर आरक्षणाची अंमलबजावणी आजपर्यंत मागच्या 60 वर्षाच्या कालावधी लोटला आहे तरी आरक्षणाची अंमलबजावणी या कुठल्याही केंद्रशासित विश्वविद्यालयांमध्ये अजून तरी झालेलं नाही. जसं मी आधी बोललो की सामाजिक न्यायाची धोरणे देशाच्या आधुनिक बदलावात मागासवर्गीय जातींना जमातींना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी केलेली उपाययोजना आहे. पण आज या अनुषंगाने कुठेच कसलाही विचार आपल्याला दिसत नाही. आज सामाजिक न्याय हे देश घडवण्यासाठी योजलेले क्रांतिकारी सूत्र नव्हे तर राज्याद्वारे चालवलेल्या इथल्या शासक वर्गाद्वारे गरीब शक्तिहीन लोकांना दिलेली द्यायची पात्रता अशी व्याख्या केली जाते. And this is the change of the language. The way the language of social justice has changed.
what they call a freebie state, की तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला 10,000 रुपये दिले जातील, 2,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जातील. दिस इज द न्यू लँग्वेज ऑफ सोशल जस्टिस नाव, वेलफेअर स्टेट. आणि त्यामुळेच की इट इज बेसिकली poor and marginalized people which need some kind of a kindness, that it is a kindness of the state, it is not a right of the people. हा तुमचा अधिकार नाही, तर तुम्ही दयेचे पात्र आहात आणि राज्य मोठेपणा दाखवून तुम्हाला त्या दयेत सामील करतो आणि तुम्हाला कुठल्या तरी योजनेत सामील करतो. So this is the new language that has come up in a very frequent way in last 2 decades. Marginalized communities dependent upon the material doles welfare agenda of the ruling elites. आणि तुम्ही नाव ऐकलंच असेल, प्रोफेसर गोपाल गुरु आहेत JNU ला होते, रिटायर्ड झाले. He used this term called material doles of the state, that we look after the state, that state will provide us some goods, some profit, some labels, some investment here and there, and therefore will look like a what you call a subject of the state, की तुम्ही त्या मोठ्या राज्याचे, तो राज्य मास्टर आहे तर तुम्ही स्लेव्ह आहात. This is the new definition that has now been carried out, that you do not have your own courage, own capacity or right to claim your rights from the state, but the state, राज्य तुमच्यावर दया करेल, काइंडनेस दाखवेल आणि त्या काइंडनेसनुसार तुम्हाला काहीतरी उपभोगात आणता येईल. सामाजिक न्यायाची धोरणे व्यवस्था परिवर्तन करण्यात असमर्थ आहे आणि हे धोरण दलित, आदिवासी व इतर समुदायांना राज्याच्या मोठेपणावर, what they call the guardian state, राज्य एवढा मोठा झालेला आहे आज की समुदाय राज्याच्या मोठेपणावर, शासक वर्गाच्या परोपकारावर, what is called philanthropic state, that the state will be philanthropic to you, that you do not have your own rights, but it is somewhere the ruling class will think that these are poor people, let's give them something. Okay, so this is the new meaning, that somebody will think about you not according to the need of the people, but as a kindness, as a program of kindness. सामाजिक न्याय परोपकाराची, शासक वर्गाच्या परोपकारावर अवलंबून दिसते. आरक्षण सारख्या महत्वाच्या सामाजिक अधिकार ही राज्याद्वारे गरीब लोकांवर केलेले दयेसारखे सादर केले जाते. आरक्षण हे अधिकार नव्हे तर राज्याच्या दलित, आदिवासी, बहुजनांवर दाखवलेली कृपादृष्टी होय. दिस इज द न्यू मीनिंग that has changed in last probably 3 decades, that there is no need, but it is the state's enterprise that will help you out in that kind of a division. सामाजिक न्यायाचे क्रांतिकारी धोरण जे बाबासाहेबांना अपेक्षित होते त्या विचारांवर चालणारे राज्य किंवा इथली न्यायव्यवस्था आज नाही. महत्वाचे म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर चळवळ सुद्धा सामाजिक न्यायाच्या कार्यक्रमास चिंतित दिसत नाही. तरी सुद्धा असे दिसून येईल की दलितांची चळवळ म्हणजे आरक्षण वाचवण्याची चळवळ होय, असे बऱ्याच संभाषणात आपल्याला दिसते. And this is the kind of a phenomena that often been suggested, ki Dalit movement means the movement to protect reservations. Okay, and we know the change, that globalization has changed, the nature of the state has changed, but still we are continuously what we call cornered as the movement to save reservation. सामाजिक न्याय प्रणित आरक्षणाची व्यवस्था ही महत्वाची असली तरी ती दलित बहुजन चळवळीचा केंद्रबिंदू होता कामा नये. अँड दिस इज माय सजेशन, दॅट ती खरंच महत्वाची आहे. सामाजिक न्यायाची व्यवस्था किंवा त्याचा जो व्याप होता किंवा जी इमॅजिनेशन तो खरंच महत्वाची आहे, पण तो चळवळीचा केंद्रबिंदू होता कामा नये. बाबासाहेबांच्या विचारात ही आरक्षणाची व्यवस्था व त्याचे नियोजन हे सामाजिक न्यायाच्या लढाईचा अंतिम टप्पा नसून एक महत्वाचा पायदान आहे. या पायदानावरून समोरची चळवळ ही स्वराज्याची चळवळ असावी असा दिशानिर्देश बाबासाहेबांच्या विचारात आपल्याला दिसते. तर दिस इज नॉट द एंड. सामाजिक न्यायाची लढाई हा शेवटची लढाई नाही किंवा तो शेवटचा बिंदूही नाही, बट इट इज जस्ट अ स्टेप. On that step will stand and will move towards what Ambedkar called the battle for Swaraj. बाबासाहेबांच्या मग स्वराज्याची कल्पना काय असेल? This question we should ask, की काय असेल मग बाबासाहेबांची स्वराज्याची कल्पना? आपण सगळेच जाणतो की सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याची महान कल्पना देशासमोर मांडली. हिंदी स्वराज was the idea.
त्यानंतर कित्येक राष्ट्रीय नेत्यांनी व थोरांनी स्वराज्याबद्दलची समज देशासमोर मांडली. यात दयानंद सरस्वतीपासनं तर लोकमान्य टिळकांपर्यंत व गांधींपासून सावरकरांपर्यंत स्वराज्याच्या अनेक विवेचना आपल्या समोर दिल्या गेलेल्या आहेत. आंबेडकरांच्या स्वराज्यावर विचार हा सर्व मोठ्या नेत्यांपेक्षा भिन्न होता. बाबासाहेब फक्त परकीय परिधानिता, त्याला इम्पेरियलिझम आपण म्हणतो, किंवा ब्रिटिश साम्राज्यवाद याच्या सुटकेनेच भारताला स्वराज्य मिळेल असे मानत नव्हते. साम्राज्यवादी परिधीनतापासनं स्वराज्य तर गरजेचं आहेच, म्हणजे टू डिफीट ब्रिटिश इम्पेरियलिझम ऑफकोर्स ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड. साम्राज्य परिधीनेतनं स्वराज्य तर गरजेचं आहेच, पण खरा स्वराज ब्राह्मणवादी जाती व्यवस्थेला संपूर्णच मिळता येईल ही आंबेडकरांची कल्पना. खरा स्वराज्य म्हणजे न्याय, बंधुतेच्या आधारावर रचलेला आधुनिक समाज, स्त्री पुरुष असमानतेचा अंत व जाती व्यवस्थेचा अंत होय. जाती अंताचा लढाच खऱ्या अर्थाने स्वराज्याचा लढा होय असे बाबासाहेब. जाती अंताचा विचार जरी सर्वोपरी असला, and this is again a tangent that from myself I am adding this tangent, but of course it's a great utopia. It's one of the most revolutionary thought that any Indian has produced, that the caste system must end. This is a revolutionary thought. जाती अंताचा विचार जरी सर्वोपरी असला, दिलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडीत त्याला सार्थक करण्याची ताकद व कर्तृत्व आपल्या समाजाकडे नाही, ही तार्किकता, असा विवेक बाबासाहेबांच्या कार्यात आपल्याला दिसेल. That he understand that this is a grand battle. You are entering into a terrain which is extremely difficult. You are fighting a system which is constructed and built upon for 2,500 old years. Such a powerful system. You cannot simply defeat that system by a stroke of a midnight, the way India got an independence. That possibility is not there to bring a social revolution. तरी म्हणूनच जाती अंताचा विचार जरी सर्वोपरी असला, दिलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडीत त्याला सार्थक करण्याची ताकद व कर्तृत्व आपल्या समाजाकडे नाही, ही तार्किकता, असा विवेक, रॅशनॅलिटी ज्याला म्हणतात, ही बाबासाहेबांच्या कार्यात आपल्याला दिसेल. जाती अंताच्या लढाईला लागणारी क्रांतिकारी लोक, बौद्धिक वर्ग, भांडवल, राजकीय संस्थाने व प्रचारतंत्र इत्यादी दलित बहुजन वर्गाच्या अधीन नसून हे सर्व रिसोर्सेस सवर्ण शासक वर्ग आपले हित साधण्याच्या करिता उपयोगात आणत असतात. अशा परिस्थितीत जाती अंताचा लढा इथले दलित कधीच लढू शकणार नाही, ही व्यवस्था. या अनुषंगाने मी असे मांडू इच्छितो की सामाजिक न्यायाचे धोरण जाती अंताच्या दिशेने टाकलेले एक मुख्य पाऊल आहे. दोन भाग आहेत त्याच्यात, की we do not have the revolutionary people, we hardly have the intellectual resource, the capital that is required to build a movement, or the institutions of the state, or the mass media. We lack almost everything on the behalf of which a revolutionary movement can be carried out. And Ambedkar understood that. And therefore, to create a middle path between these two tangents, Ambedkar suggested that probably the idea of social justice will bring this kind of people, that they will participate and create a middle class. They will participate in education and create an intellectual class. They will what called exploit the modern institutions, and they will create a capital. So this was the idea behind the idea of social justice. आणि त्याच अनुषंगाने मी असे मांडू इच्छितो की सामाजिक न्यायाची धोरणे जाती अंताच्या दिशेने एक मुख्य पायरी आहे. या पायरीवर एक सशक्त राजनीतिक आंदोलन उभारण्यात यावी, ही आंबेडकरांची भूमिका. Once you build these resources, then you can build a strong political movement. बाबासाहेबांनी ज्या वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्याच वर्षी रिपब्लिकन पार्टी देखील स्थापना केली, हे विसरता कामा नये. And therefore the relationship that of course you need a social revolution through Buddhism, but what about the politics? Will you be continually remain what you call disciple or participant of the larger political forum, or you will have your own political mobilization to win power? And this imagination is again a very, very fantastic imagination.
दलित आदिवासी बहुजनांचे एकीकृत राजकीय आंदोलन सामाजिक न्यायाच्या धोरणावर आधारित चळवळीचा पुढचा टप्पा होय. बट वी हॅव दिस मुवमेंट. सामाजिक न्यायाची भूमिका आहे, पण त्याच्या समोरची जी भूमिका आहे, त्याचा समोरचा जो टप्पा आहे तो राजकीय आंदोलनाचा टप्पा होय, असे बाबासाहेब मानतात. विना राजकीय दृष्ट्या सशक्त होता सामाजिक न्यायाची धोरणे सतत अपुरी राहणार. देशाच्या राजकीय न्यायिक व कार्यपालिका संबंधित संस्थाने व संघाने जर समाजाच्या कल्याणासाठी उपयोग आणायचे असेल तर ते राजकीय दृष्ट्या दुर्बल होऊन चालणार. If you are politically poor, if you do not have a mobilization, a movement, probably nobody will care. Those who are sitting at the top will not even care for. Why? Because you are so poor in your political mobilization. And therefore, you need a political establishment, a political party, a political awakening, which will also complement the idea of social justice. या अर्थी मला असं आशय मांडायचं आहे की नागरिकांचे मौलिक अधिकारांची घटनेत तरतूद असो किंवा सामाजिक न्यायासाठी चालवलेले राजकीय धोरण असो, ते दलित बहुजन चळवळीचा शेवटचा बिंदू नसून मधले पूर्णविराम होय. इट इज जस्ट अ कॉमा. Social justice is not a full stop. Social justice is just a comma in a larger phrase of social evolution. And therefore, बरीच विचारक मंडळी सामाजिक न्यायाची धोरणे व त्याची उचित अंमलबजावणी हेच आंबेडकरी विचारधारेचा शेवटचा संकल्प समजतात. दॅट रिझर्वेशन पूर्ण करा, संपलं सगळं होईल. पाटील तुम्ही आमचे 2-4 लोक पार्लमेंट मध्ये बसायला पाहिजे, डन. सो दिस इज अ व्हेरी पॅसिव्ह वे ऑफ अंडरस्टँडिंग आंबेडकर्स पिक्चर. Social justice or reservation policy cannot be the final verdict of Ambedkar's philosophy. It is just a comma in the larger phraseology that Ambedkar constructed to build a social revolution. मला असा आशय मांडायचा आहे की बाबासाहेबांची स्वराज्याबद्दलची कल्पना किंवा जाती अंतासाठीचा लढा सामाजिक न्यायाच्या धोरणावर अवलंबून राहता कामा नये. It is a step, but it should not be dependent on that. The bigger fight for what you call enlightened society or Swaraj should not be dependent upon the policies of social justice. अलबत्ता स्वराज्याची आणि जातीयंताचा लढा या देशाच्या दलित बहुजनांच्या देशाची शासनकर्ता जमात व्हावी, शासनकर्ता जमात केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, ही कल्पना सर्वात महत्वपूर्ण आहे. मी तर थांबलो. थँक्यू व्हेरी मच. केवळ राष्ट्र नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेबांचे विचार घेऊन जाणारा वक्ता ज्यावेळी आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मंचावर येतो आणि मराठी मिश्रित इंग्रजीतून आपल्याला बाबासाहेब सांगतो, त्यावेळी निश्चितच म्हणजे ज्यांना इंग्रजी थोडंफारही कळत नसेल त्यांची तळमळ आहे ना आंतरिक, ती इतकी प्रखर होती की तुम्हाला ते सुद्धा कळलं असेल की नेमकं ते काय म्हणाले हे या व्याख्यानाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांचा जो जातीयंताचा लढा हा स्वराज्याचा लढा आहे. बाबासाहेबांची जी स्वराज्याची संकल्पना त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीनं मांडली आणि त्याही पुढे जात बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणावर जातीयंताचा लढा अवलंबून नाही तर वरच्या पातळीवर ज्यावेळी निम्न स्तरातली माणसं बसतील आणि ती अधिकार गाजवायला लागतील तो खऱ्या अर्थानं समानतेचा विजय आहे. ही जी भूमिका आहे ही भूमिका मला वाटतं आजच्या या संपूर्ण व्याख्यानाचं सार आहे असं वाटतं. आणि निश्चितच अभिजात मराठीचा दर्जा मराठीला नुकताच मिळालेला आहे सर, आणि तुम्ही मराठीतून सुरुवात करून हा अभिजात मराठीचा दर्जा मराठी माणूस म्हणून उंचावला, त्याबद्दल आपण एक वार जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि आज या जागरचा अतिशय उल्लेखनीय असा प्रारंभ सन्माननीय डॉक्टर हरीश वानखेडे सरांनी केलेला आहे. या निमित्तानं या स्मारकाच्या उभारणीमध्ये ज्यांचं अनमोल योगदान आहे असे माजी महापौर सुधाकर सोनवणे साहेब, सन्माननीय संजीव वाडेजी, हेमांगी सोनवणे मॅडम, अंकुश सोनवणे साहेब, त्याचप्रमाणे या जागरच्या आयोजनामध्ये किंवा कुठल्याही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातल्या कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांचा अनमोल सहयोग लाभतो, विचारांची सोबत लाभते, मार्गदर्शन लाभतं आणि सहकार्य सुद्धा लाभतं, असे लेट्स रीड फाउंडेशनचे सर्वेसर्वा एक वाचक चळवळ जे चालवतात आणि गोष्ट पैशा पाण्याची नावाचं जे
सर्वाधिक मराठीतलं विक्रमी पुस्तक आहे. त्याचे लेखक साहित्यिक प्रफुल्ल वानखेडे हेही या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक असा आभार या निमित्तानं व्यक्त करतो. ज्यांच्या नियंत्रणाखाली, आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या नियंत्रणाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातले सर्व कार्यक्रम होतात, अशा उपायुक्त संघरत्ना खिलारे मॅडम, सन्माननीय उपायुक्त कैलास गायकवाड साहेब, सन्माननीय उपायुक्त शंकर खाडे साहेब, शिक्षण अधिकारी अरुणा यादव मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एक वार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. परवा आपण याच ठिकाणी 6:30 वाजता भेटूया. ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी ते ज्या ज्या शहरात जातात, म्हणजे त्यांचं कॅलेंडर पाहिल्यानंतर महाराष्ट्र किती मोठा आहे हे आपल्याला कळतं. असे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक प्रवीण दवणे बाबासाहेब मांडणार आहेत. त्यामुळे आपली यापेक्षा मोठ्या संख्येने आणि विशेषत्वाला युवकांचीच उपस्थिती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षित आहे. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. जागरच्या कार्यक्रमासाठी, हा विचारांचा जागर करण्यासाठी असेच उपलब्ध राहूया. केवळ उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, रसिकांचे आभार नाहीत, तर युट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह वरून हा कार्यक्रम घरोघरी बसून पाहणाऱ्या, इथे येऊ न शकणाऱ्या रसिकांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भेटूया परवा शुक्रवारी 4 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद.